माळेगाव साखर कारखाना निवडणूक अजित पवार यांच्या समर्थकांचा जल्लोष बघायला मिळतोय। गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली। अजितदादांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहे, तर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू करण्यात आली। दादांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसंदर्भातला निकाल अगदी काही वेळातच हातात येणार। माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कल हाती येऊ लागलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर अजितदादांची सत्ता कायम आहे। या ठिकाणी जल्लोष जो आहे तो सध्या सुरू आहे। माळेगाव गटातील तीनही उमेदवार प्रचंड अशा मतांनी निवडून आलेत। कारण त्याचं असं आहे की गेल्या 25-30 वर्षामध्ये आमच्या माळेगाव मधून कधीही असा पॅनल निवडून येत नव्हता। कधीतरी 1-2 सीट निवडून यायची, परंतु आज दादांनी चेअरमन पदाचं डिक्लेअर केल्यामुळे मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो जोश भरला, जी उर्मी आली, त्या उर्मीचं रूपांतर आजच्या विजयात दिसत आहे। त्यामुळे आमच्या पॅनलचे आता तीनही उमेदवार निवडून आलेत, महिला देखील निवडून आलेत। दादांनी जो शब्द दिला होता येणाऱ्या 5 वर्षामध्ये उच्चांकी भावाचा, आणि या अगोदरही 5 वर्षात दादांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल होता त्यांनी देखील चांगल्या प्रकारे 36 भाव दिला। जे सभासदांना विश्वास दिलता मी विकास करून दाखवणार, त्याच दादांच्या विश्वासाला सभासद आज पात्र होऊन पूर्ण प्रचंड बहुमताने पॅनल निवडून दिलेला आहे। आणि या पॅनल सभासदांच्या जे मतरूपी आशीर्वाद दिलाय त्याचा दादा सार्थक करून दाखवणार। कारखान्याचा चेहरा मोहरा हा पूर्णपणे 5 वर्षात बदलला जाणार आहे। कॅमेरामन सुमित भोसले सह सागरवाड, साम टीव्ही, बारामती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।